मी तुमच्या पाया पडते, सोडा हो त्याला. सोडा. चुप बैठ दगाबाज. बेबी मुझे सच में पता नहीं था इसकी आवाज ऐसी है. सोडा त्याला. मॅडम तुम्ही तरी सांगा ना त्याला सोडायला. काय सांगू, तुम्ही एवढा मोठा विश्वासघात केलात माझा. तुमच्या मुलावर एवढा विश्वास टाकला मी. माझ्या मुलीला न विचारता तुमच्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न लावून द्यायला तयार झाले मी, आणि तुम्ही मला फसवलत. आधीच सांगता नाही आलं तुम्हाला त्याचा आवाज असा आहे म्हणून. आधी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असतात आमच्यावर. अहो म्हणून लपवून ठेवायचं. लोक हसत होते. का माझी मुलगी याचा विचार करेल? कोणाला खरं वाटेल? कोण याला सिरियसली घेईल सांगा ना. घेतलंय. अहो तुम्ही आता बघितलं नाहीत का? हो पण किती दिवस? आता सगळं अचानक घडलंय त्यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय. नाहीतर अशा आवाजाच्या मुलामुळे का कोणी इन्सिक्युअर होईल? सारखं 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 असा आवाज करू नका. मी तुमचं हे काम करायला रेडी झालो कारण मी आदित्यवर खूप प्रेम करतो. आणि आवाज कसाही असला तरी तुमचं काम झालंय, तेव्हा आता विश्वासघात करू नका. म्हणजे तुम्ही प्रॉमिस केलं होतं की माझं आणि आदित्यचं लग्न लावून द्या, आणि माझं करिअर. अरे वेड लागलाय का मला? डोरबेलचा आवाज पण यापेक्षा चांगला असतो. आज माझे सगळे गेस्ट तुझा आवाज ऐकून हसत निघून गेलेत. उद्या खरंच तुमचं लग्न झालं तर आयुष्यभर असतील मला. आणि माझ्या मुलीने रोज सकाळी उठून असा आवाज ऐकायचा का? तुम्ही आमचा विश्वास तोडताय. तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं. पण तुम्ही सांगितलं होतं का याचा आवाज असा आहे म्हणून? हे पा, आज आम्ही सगळं सांभाळून घेतलंय. हो, पण यात तुमच्या युवराजची इज्जतही पणाला लागली होती. मी काहीही ऐकणार नाही. ह्या मुलाचं लग्न मी माझ्या मुलीशी होऊ देणार नाही. हे असं चालणार नाही मॅडम. हे पा, आज आम्ही जो सगळा तमाशा केला तो आमच्या मुलाचं आदितीशी लग्न व्हावं म्हणून. मला याच्या आवाजाचं माहित असतं ना तर मी तुमच्याकडे आलेच नसते. याच्यापेक्षा तो सिद्धार्थ काय वाईट आहे? मग लावा त्याच्याशीच लग्न. असं करतो आम्ही सगळं त्यांना जाऊन खरं खरं सांगतो. एक मिनिट, तुम्ही मला ब्लॅकमेल करू नका. मी उलट तुम्हालाच यात अडकवू शकते. बेबी राघव अरे मला ब्लॅकमेल करतात ते. बेबी चलो मेरे साथ. पागल हो गए क्या बेबी? व्हॉट? अरे त्यांनी एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली आणि आता म्हणतायत अदितीशी लग्न लावून द्या. बेबी बाकी सब छोड़ दो, लेकिन यूवी के उस आवाज की वजह से इन लोगों ने यूवी के लिए बड़ी सिंपैथी गेन कर ली है. सितारच्या फॅमिलीला हा ड्रामा खरा वाटतोय. तू ही बता, आदिती इथे किती दिवस येते, पण यांनी एका दिवसात त्यांचा ट्रस्ट मिळवलाय. ये आसान बात नहीं है. इसे छोड़ मत बेबी. इसकी जगह दूसरा कोई डूड होता ना तर सिद्धार्थच्या फॅमिलीने पोलीस बोलवले असते. पण ये कुछ अलग ही केस निकली. राग येण्याऐवजी सगळ्यांना याची कीव येते, याची दया येते. सो तेरा काम तो हो गया. एंगेजमेंट ब्रेक हो गया. अरे पण म्हणून काय ह्या मुलाशी माझ्या मुलीचं लग्न लावून देऊ का? बेबी फिलहाल बोल दो हाँ इसकी एंगेजमेंट करती हुआ दीदी के साथ. पण आता इथून निघायचं ते पॅकअप करूनच. बस ये प्लॅन फ्लॉप नाही होना चाहिए. जर आपलं सगळं स्क्रिप्ट ह्या लोकांनी त्यांना सांगितलं तर आदिती आणि सिद्धार्थचं लग्न मोडणं इम्पॉसिबल. आणि तू सगळ्यांच्या नजरेत वाईट. समझ रही हो ना बेबी? सोचो बेबी सोचो. तुम्हारे पास सिर्फ 70 मिनट है. बहुत हो गए ना? तुम्हारे पास सिर्फ 7 मिनट है. मोठ्या बहिणी काय झालंय? एवढ्या का चिडल्यात त्या? सिद्धूचा साखरपुडा नाही झाला. काय काय घडलं बाहेर विसरलात नानी? अरे बापरे, खरंच विसरले होते मी. मोठ्या बहिणींना एवढं चिडलेलं कधीच बघितलेलं नाहीये.
ह्या नक्की मोठ्या बाईच आहेत ना? माझा तर विश्वासच बसत नाहीये. माझाही विश्वास नाही आता कोणावरच. जे कोणी माझ्या मुलाच्या डोळ्यात पाणी आणतील ना त्यांना माफ नाही करू शकत मी. आता आपण थांबू थोडे दिवस, नात्याला वेळ देऊ. नाही पटत मला. आपल्याला नाही पटत, पण त्यांनी ठरवलंय ना, मग आपण काय करणार? नाही करायचा साखरपुडा. मी देवाचे आभार मानते की वाचवलं माझ्या पोराला. आधीच कळलं सगळं. अगं जरा काही झालं तर सोडेल माझ्या सिद्धूला ती. रत्नाक्का बरोबरच बोलल्या. त्या घरचे संस्कारच वाईट. त्या कडक लक्ष्मीकडून आलंय सगळं. मग मी तर तुम्हाला आधीच सांगत होते. तेव्हा म्हणत होत्या मला तुम्हालाच ही नकोय म्हणून. रत्नाका हो, आम्हाला माहीतच नव्हतं हे असं काही असेल म्हणून. तुमचं खरंच ते लोक जे काही बोलले त्यावर विश्वास बसलाय? नानी, उगाच का कोणी एवढा तमाशा करेल मग? ते मला माहित नाही, पण मला नाही वाटत आदिती चुकीची आहे म्हणून. का तुझा लेक तिच्यासाठी रडला म्हणून? नाने, दुमण्याला काय कळतंय ग? रत्नाक्का, मला तुमच्यासारखी कारणं नाही देता येत, पण एक विश्वास असतो एखाद्या व्यक्तीबद्दल. तो आहे माझा की ही व्यक्ती चुकेल पण खोटी नसणार, आणि तो विश्वास आहे माझा आदितीवर. कोणावरच वाटते ना देशमुखांची सून? एकदम देशमुख मॅडम. परत कधी येणार? आता मी आले ना की तुला सोडून कधीच जाणार नाही. कायमची तुझ्याकडे ये. या दोन अंगठ्या आहेत ना, या शोधतील ना तुम्हा दोघांवर.
सिड. आज जे काही घडलं त्यामुळे आपल्या नात्यातला विश्वास हरवलाय. पण आपल्या दोघांनाही माहितीये की आपल्या नात्यातला विश्वास कधीच तुटू शकत नाही. आपण दोघं एकमेकांना जितकं छान ओळखतो तितकं कोणीच ओळखू शकत नाही. कोणी येईल आणि आपल्यातला विश्वास तोडेल इतकं वीक नाहीये आपलं नातं. आपण विसरून जाऊया सगळं, पुन्हा नव्याने सुरुवात करूया. सिड, घरातले सगळेच खूप अस्वस्थ आहेत. कोणीच नीट जेवलं नाहीये. आपण त्या सगळ्यांना उद्या गिफ्ट देऊया. सगळं विसरून साखरपुडा करूया उद्या. चालेल? तुला काय वाटलं मला नको आहे सगळं? मेंदूत कॉम्प्युटर सारखी सिस्टीम असती तर एक बटन दाबून सगळं डिलीट करून टाकलं असतं तर किती चांगलं झालं असतं ना. पण ते शक्य नाहीये. आपल्या नात्याबरोबर या घरातल्या सगळ्यांना पण गृहीत धरायचं का? त्यांच्या समोर घडलं ना सगळं. त्यांच्या समोर साखरपुडा मोडला आपण. आता ते सगळे दुःखी आहेत म्हणून साखरपुडा करायचा. म्हणजे त्यांना सुद्धा खेळणं असल्यासारखं वागवायचं आणि एकमेकांना सुद्धा. आता कोणाला हिरो बनायचंय? काय तर तुमच्या आनंदासाठी आम्ही साखरपुडा केला हे दाखवायचंय का तुला? माझं मन कळत नाहीये तुला. या सगळ्या गोष्टीचा मला भयंकर त्रास होतोय. सिड, त्रास फक्त तुला एकट्यालाच होत नाहीये. कळतंय मला, पण मी नाहीये तुझ्यासारखा सॉर्टेड आणि प्रॅक्टिकल की सगळं विसरून जाऊ पुढे जाऊ. नाही, आनंदी आहे मी. आता आपण साखरपुडा करूया असं नाही जमणार मला. एवढं सहज मला स्विच ऑन आणि स्विच ऑफ नाही होता येत. आणि जर खरंच हे सगळं पूर्वीसारखं तुला करायचं असेल तर माझ्या डोक्यातून हे सगळं काढ. आपल्या नात्यातला हरवलेला विश्वास परत मिळव. नाहीतर तू तुझं डिसिजन घ्यायला मोकळी आहेस. एवढं कशाला ऐकवतोयस? सरळ सांग ना निघून जा म्हणून. तसं नाही म्हणायचं मला. तुला काय म्हणायचं ते कळलंय मला. सिड, मी जाते. आता गरज माझं प्रेम सिद्ध करण्याची नाहीये, माझ्या प्रेमाची किंमत कळण्याची. बाय. माझा अजिबात विश्वास नाहीये. हे सगळं ती महालक्ष्मी घडवून आणते. आर यू शुअर? 100% शुअर. आपल्या मुलीची इमेज खराब होईल, लोक तिला नावं ठेवतील. ह्या गोष्टीचं महालक्ष्मीला काही एक घेणं देणं नाहीये. पण याचा मी शोध लावेन. मग माझ्या आधी तिच्या लक्षात येईल की तिची मॉम कुठल्या थराला जाऊ शकते. डॅड, बेटा, डॅड, मी निघते इथून. आत्ताच्या आत्ता नाही थांबायचंय मला इथे. बेटा, आत्ता निघून काय होणार आहे? डॅड, मला तेच तेच सांगून कंटाळा आलाय आता. मी नाही थांबू शकत इथे. बघ अदिती, यामध्ये कोणाची चूक नाहीये. कुणीतरी हे मुद्दाम घडवून आणतंय. मग चांगलं आहे ना. त्या निमित्ताने का होईना खूप प्रश्न पडले, त्याची उत्तरं मिळाली, विश्वास अविश्वास सगळं कळलं. डॅड, ज्या माणसावर मी जीव ओतून प्रामाणिकपणे प्रेम केलं त्या माणसाला माझ्या प्रेमाची किंमतच नसेल तर का राहू मी इथे?
मी जाते. तू आणि मॉम माझं बाकीचं सामान घेऊन ये. अदिती बेटा, बघ अशी एकटी अदिती, जाऊ नकोस. अदिती, थांब, बेटा, अदिती. अदिती. तात्या, बयोआजी, मी निघते आता इथून. अगं पण बयोआजी, मला माहिती आहे असं अचानक निघून जाणं चुकीचं आहे. मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघितलं, पण काय झालं? घ्या. आली होती साखरपुडा करायला, पण साखरपुडा न करताच निघाली ही. आदिती, तुमचं लग्न ठरलंय आणि तू अशी निघून चाललीस. लोकांना बघताना काय वाटेल? ह्यांचं लग्न मोडलं. तसंही ती आधी कुठे तयार होती, यावरूनच काय ते समज. हो, खरं आहे. सिडने मला लग्नासाठी विचारलं होतं तेव्हा मी नकार दिला होता त्याला. इतकं सगळं होऊन सुद्धा तुला कशी काळजी आहे माझी हे दाखवून हिरो बनण्याचा प्रयत्न नको करूस. मी हिरो बनतोय आणि तू, तुझ्यावर अन्याय कसा होतोय, तू एकटीच कशी बरोबर आहेस आणि आम्ही सतत कसे चुकतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करतेस. त्याचं काय? कारण मी कुठलीही चूक केली नाहीये. मग काय आम्ही सगळे चुकतोय का? तसं नाहीये, तुमचा गैरसमज होतोय. मग हाच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न कर. इथून निघून जाऊन काही होणार नाहीये. सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी अविश्वास असताना कसं थांबू मी इथे? हे बघ अदिती, सिद्धू थांब. मी आजपर्यंत कधीच बोलले नाही, कारण नेहमी हेच बोलत असतात, सगळ्यांना समजवत असतात. पण आज मी सुद्धा बोलणार आहे. प्रत्येक नात्यातला विश्वास वेगळा असतो अदिती. तुझं आणि सिद्धूचं मला माहीत नाही, आपल्या दोघींचं नातं मात्र विलक्षण आहे. सून आणि आजी सासू म्हणून म्हण, नाहीतर नात आणि आजी म्हणून म्हण, पण आपल्या नात्यातला विश्वास कधीच डगमगला नाही. आदिती इथून कुठेही जाणार नाही. मी आहे तुझ्या बाजूने.